आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझ्या वॉर्डरोबच्या इथे काय करतेस तू मीरा? आवरून ठेवतीये। आपण ठरवल्याप्रमाणे मी वेदासमोर बोलले खरं, पण किती पसारा झालाय, पटकन आवरून घेतलं। असू दे पसारा असू दे, काही आवरायची गरज नाहीये। तू लांब माझ्या वॉर्डरोब पासून। कपाटात कपडेच आहेत ना की सोनं आहे? आणि जरी सोनं असलं तरी मी नाही लावणार त्याला हात। एक मिनिट, मी काय बोलतोय बघ, माझ्या वॉर्डरोबला कोणीही हात लावलेलं मला आवडत नाही आणि कपड्यानंतर नाहीच नाही। तू 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 शर्ट सोड आणि लांब माझ्या वॉर्डरोब पासून आत्ता आत्ता। आणि परत माझ्या वॉर्डरोबला हात लावू नकोस। काय 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 झालं? तिथे पाल आहे। अगं हसतीयस काय? अहो, मी पहिल्यांदा एका पुरुषाला पालीला घाबरताना बघितलंय। घाबरत नाहीये मी, मला केळस वाटते। एक मिनिट, खोटं बोलायचं नाही, तुमच्या चेहऱ्यावर सरळ सरळ दिसतंय। ऍज इफ तुला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही। गावी असताना मी कुत्र्यांना घाबरायचे, पण इथे आल्यानंतर बडीशी मैत्री झाली, मग आता मी कुत्र्यांना घाबरत नाही। आणि भूताला सुद्धा घाबरायचे, पण आता भूताची सुद्धा भीती नाही राहिली। का? आता भूतासोबत सुद्धा मैत्री झाली? काय झालं? मीरा, अगं या काय झालं? मी काही चुकीचं बोललो का? काय झालं मीरा? मी काही चुकीचं बोललो का? अगं भूतासोबत मैत्री कशी पॉसिबल आहे? फक्त चेष्टा केली मी अशी। मीरा 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 ऐक माझं। मीरा, तूच म्हणाली होतीस ना की वेदासाठी आपल्याला एकमेकांसोबत छान वागावं लागेल, गमतीशीर वाद करावे लागतील। तू सिरियस का झालीयस एवढी? तू हर्ट झालीयस का? काहीतरी चुकीचं बोललोय का? सांग ना काहीतरी। Oh, I see. खूप मोठा डाव मारलाय मीराने। नाही म्हणजे कारण वेदाचं, हे स्वार्थ मीराचा। हे फक्त एकच रात्र झाली ना मीराला त्या अथर्वाच्या रूम मध्ये राहायला जाऊन, पण एका रात्रीत अथर्व थोडा बदललेला दिसतोय। मॅडम, हो तुमच्या जिभेला काय झालंय? तुम्हाला त्रास होतोय का? काय झालंय आई? अथर्व, हे बघ ना, मॅडमच्या जिभेला काय झालंय? काहीतरी काळं चट्ट उमटल्यासारखं झालंय, भाजलीये वाटतं जीभ। काय? आई जीभ दाखव। अथर्व, काही झालेलं नाहीये, ॲलर्जी आली थोडीशी। आई, जखम जास्त असेल तर डॉक्टरांकडे जावं लागेल। एकदा प्लीज जीभ दाखव मला। हो हो हो, अरे काही गरज नाहीये। ठीक आहे, मग मी क्रीम मागू। ओके हो हो। आईसाहेब, फणस आंब्याचा लेप लावला ना तर ॲलर्जी लगेच जाते। मी लगेच लेप बनवून आणते। हा,
काही गरज नाहीये. तुझ्या हातून लेप काय अमृत सुद्धा घेणार नाही मी. एक वेळ मरण पत्करेन, पण तुझे दिखाऊ प्रेम स्वीकारणार नाही. आई आईसाहेब, कुल्फी. अगं कुल्फीला नाही म्हणायचं नसतं. खूप कमाल असते ही कुल्फी. आई जे म्हणाली त्याचं वाईट वाटलं ना तुला? वेदा माझ्याशी जेव्हा तुटक वागते ना, मला पण असंच वाटतं. पण तुला माहितीये, माझी एक फ्रेंड आहे, खूप समजूतदार व्यक्ती आहे ती. तिने मला सांगितलं होतं की जरी वेदा वाईट वागली तरी वाईट वाटून घेऊ नका, तुमचे प्रयत्न सोडू नका. माझ्या त्या फ्रेंडला विश्वास आहे की आज नाही तर उद्या वेदा माझ्याशी छान वागेल. आता ह्या केसमध्ये काय झालं ना, माझ्या फ्रेंडवर माझी आई रागावली आहे. पण मुळात माझ्या फ्रेंडला माहिती आहे की माझी आई प्रेमळ येते. तू छान समजावतेस, छान एक्सप्लेन करतेस. माझ्या त्या फ्रेंडला सांगशील का की प्रयत्न सोडू नकोस, आज नाही तर उद्या माझी आई तिला माफ नक्की करेल. सांगशील? आईसाहेब मला बोलल्या म्हणून मला वाईट वाटलेलं नाही, पण आईसाहेबांना त्रास होतोय आणि मी काहीच करू शकत नाहीये याचा त्रास होतोय मला. एवढंच? सोल्युशन आहे ना यावर. आई तुझ्याकडनं तो लेप घेणार नाही, पण तो लेप आई माझ्याकडनं घेऊ शकते ना. मला वाटलं नव्हतं तुम्हाला इतकं डोकं असेल म्हणून. मीरा, नाही नाही, मस्करी करतीये. तुला जपणार